हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सगळ्यात पहिला तर अँड बेसिकली इट्स मॉर्निंग आणि हा स्किन केअर ब्लॉग असणार आहे. सो मी आता तुम्हाला दाखवणार आहे की मी स्किनसाठी कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज करते. बेसिकली वी ऑल हॅव टू हायड्रेटेड अँड क्लिअर स्किन. सो माझं स्किन केअर रुटीन काय आहे तर मी तुम्हाला जे जे प्रोडक्ट वापरते ते मी तुम्हाला शो करणार आहे. आय हॅव डन माय हेअर वॉश बिफोर. तर आता मी हेअर्सपासून स्टार्ट करणार आहे की मी हेअरला यूज काय काय करते. वी ऑल नो हाऊ इम्पॉर्टंट ड्रिंकिंग वॉटर इज फॉर क्लिअर स्किन. इट्स बेसिकली प्लेन वॉटर आणि लेमन स्क्वीज केलं आहे थोडंसं मी. सकाळी उठल्या मी पहिलं तर हे पाणी पिते. त्यानंतर मग मी थोडं 5-10 मिनटं बसून मग मी स्किन केअर करते आंघोळ झाल्याच्या नंतर. हा स्प्रे जो आहे हा मी घरी बनवला आहे. तर आपल्याला बाजारात मार्केटमध्ये रोजमेरी भेटते, सुट्टी तुम्हाला पाहिजे तशी भेटते, पॅकेट पण भेटतं. तर रोजमेरीचं पॅकेट आणायचं. त्यानंतर रोजमेरी मेथीचे दाणे तर ते एकत्र उकळवायचं आणि तुम्ही ॲड करायचे असेल तुम्हाला तर थोडे ॲलोवेरा जेल तुम्ही ॲड करू शकता. रादर तुम्ही आपली ओरिजिनल ॲलोवेरा पण ॲड करू शकता. आणि ते उकळवून घ्यायचं जोपर्यंत ते पूर्ण त्याच्यातलं सोडत नाही, ते पूर्ण त्याचं हे कलर वगैरे सोडत नाही तोपर्यंत. आणि त्याचा असा कलर येतो थोडा बेसिकली. आणि हे मी रोज केसाला यूज करते. तेव्हापासून माझ्या खूप केसांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम होता. सो जेव्हापासून मी हे यूज करायला लागली आहे बेस्ट रिझल्ट भेटला आहे मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केमिकल प्रोडक्ट नाही आहे, आपण स्वतः घरी बनवतो तो हेल्दी आहे आणि केमिकल फ्री आहे. बेस्ट म्हणजे तर हे असं तुम्ही यूज करू शकता. तुमच्या रूट्सला हे तुम्हाला यूज करायचं आहे पूर्ण. विथ अ नाव हेअर वॉश. सो मग मी थोडं स्ट्रिक्सचं सिरम थोडंसं एकदम वापरणार आहे, नाहीतर खूप फ्रीज होतात केस. म्हणजे हेअर्स ऑलरेडी ड्राय आहे. ड्राय हेअर्सवाल्यांनी बेसिकली थोडं वापर आहे, कारण का ड्राय हेअर्सला थोडी नरिशमेंट मिळते. कारण ड्राय हेअर्स असल्यामुळे काय होतं ते असं रुखे सुखे हेअर्स जे असतात आपले ते थोडे तरी नरिश राहतात स्ट्रिक्सचं सिरममुळे. ओके, वी डन विथ आवर हेअर्स. आता आपण स्किनकडे जाऊया. स्किनला काय काय यूज करायचं आहे. सगळ्यात पहिले आपले हँड्स क्लिअर आहेत का, आपण हँड वॉश केलं आहे का. कारण का ह्याचं खूप मोठं कारण आहे. ज्यावेळेस आपण इकडे तिकडे हात लावतो किंवा आपले हात कुठेही लागतात, असं आपण चालता किंवा आपण हात कुठेही ठेवतो तर हाताला आपल्या जम्स लागलेले असतात. आणि जम्स आपल्या चेहऱ्यावरती आपण तसेच अप्लाय केलं, क्रीम जर आपण कुठली अप्लाय केली किंवा कुठलं प्रोडक्ट आपण अप्लाय केलं तर ते अप्लाय करतो ज्या वेळेस आपण, त्यावेळेस ते जम्स आपल्या क्रीममध्ये मिक्स होतात. बेसिकली त्याचा प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो. सेन्सिटिव्ह स्किन ज्यांनी आहे त्यांनी तर पहिलं हँडवॉश करा म्हणजे कराच. तर मी हँडवॉश करून आलेली आहे. सो लेट स्टार्ट की कसं काय करायचं. ॲक्च्युली खूप दिवसापासून स्किनवरचे हेअर्स थोडे माझे ग्रोथ झालेले आहे. तर मी खूप दिवसापासून विचार करत होती करेन पण आज तुम्हाला दाखवून पण होईल आणि प्रोडक्टचा रिव्ह्यू पण देऊन होईल. खूप भारी प्रोडक्ट आहे. ॲग्रोचं प्रोडक्ट आहे आणि अच्छा उलटं धरलं आहे मी. हे ॲग्रोचं प्रोडक्ट आहे आणि हे मला PR मध्ये आलं आहे ॲक्च्युली. तर थोडं आपलं ह्याने असं, जर तुम्ही हेअरला मुलींनो जर तुम्ही जर मुलींनो तुम्ही स्किनवरती ते आपण काय बोलतो त्याला वॅक्सनी करत असताल तर नका करू, थोडं अवॉइड करा. कारण का हे जरा जास्त छान आहे. ह्याच्यात पण तुम्हाला पेन पण होत नाही आणि सगळं क्लिअर होतं. तुम्ही आफ्टर यूज हे तुम्ही क्लीन करू शकता आणि कुठेही कॅरी करून, म्हणजे तुम्ही लग्नाला जात आहे किंवा कुठं जात आहे तर तुम्ही कॅरी करू शकता. हे खूप छोटं प्रोडक्ट आहे, कुठं पण तुझ्या पॉकेटमध्ये पण बसेल एवढं छोटं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या प्रोडक्टची, हे टोटली पेनलेस आहे. सो मला आवडतं म्हणून. आता माझ्या चेहऱ्यावरती बिलकुल जाऊ नका. हे बघा कसलं क्लीन झालं आहे, भारी वाटतं हे असं क्लीन करून. त्याचा रिझल्ट बेस्ट आहे. आणि माझ्या चेहऱ्यावरती जाऊ नका आता, कारण का सगळ्याच मुली मेकअप करण्याच्या आधी अशाच दिसतात. आणि आता किती दिवस मी फिल्टर वापरणार ना. सो मी विचार केला की आज फिल्टरच्या मागं मी काय करते ते मी तुम्हाला दाखवते. तर स्किन चांगली राहण्यासाठी
काय काय करते ते आता बघू. फर्स्ट ऑफ ऑल क्लिन्झिंग असतं. सो मी डॉट एन कीच्या फेसवॉशने क्लिन्झ केला आहे चेहरा. कारण रोज रोज तर आपण क्लिन्झिंगमध्ये आपण मिल्क अँड ऑल गोष्टी वापरू नाही शकत. सेटाफिल वापरतात काही लोक, बट मला एवढा चांगला काही सेटाफिलचा रिझल्ट आला नाही आहे सो क्लिन्झिंगचा. सो मी ते स्किप करते आणि आपला जेंटल फेस क्लीन करते किंवा फेस वॉश करते चांगले फेसवॉशने. दॅट्स इट. आय नो सेकंड स्टेप टोनर असते, बट मी टोनर पण यूज करत नाही कारण मला ते चिपचिप आवडत नाही. तुम्हाला यूज करायचं तुम्ही करू शकता. बेटर तुम्ही फक्त तुम्ही आपलं गुलाबजल पण यूज करू शकता. गुलाबजल आणि टोनर खूप चांगले चांगले आहेत मार्केटमध्ये. जोवाज वगैरेचे पण छान आहेत, तुम्ही यूज करू शकता. टोटली ऑप्शनल आहे. सो ज्याचा ज्याचा विचार आहे. मला टोनर आवडत नाही कारण ते चिपचिप वाटतं मला. सो आपण थर्ड स्टेपकडे जाऊया डिरेक्टली. आणि आता मला ही गोष्ट समजत नाही आहे, उन्हाळ्यात पाऊस पडतोय कसा. सो माझ्या इथं लाईट गेली, मी चार्जिंगचा बल्ब लावला आहे आत्ता. कारण का मी एवढ्या वेळ रिंग लाईटवरती काम करत होते. सो मी दाखवते तुम्हाला. पाऊस बघा, पाऊस हा कोण हां आता बघा. आता प्रॉपर पाऊस दिसतोय. आता कोणत्या सीझनचा पाऊस चालू आहे मला पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. बट ठीक आहे, रिअल स्ट्रगल ब्रो. आपण व्लॉग थांबवू नाही शकत कारण का व्लॉग थांबवला तर व्लॉग राहून जाईल आणि राहून गेला तर तो मी विसरून जाईल. ठीक आहे, आपण आता थर्ड स्टेपकडे जाऊया डायरेक्ट. कारण सेकंड स्टेप आपण स्किप करतोय, ती ऑप्शनल आहे म्हणून. थर्ड डिरेक्टली मी सिरम यूज करते. हे पण मला PR मध्येच आलं आहे. माझ्याकडे दुसरं पण आहे पण ते आता संपलं आहे, पण ठीक आहे PR वाला मी यूज करते आणि ह्याचा पण चांगला रिझल्ट भेटला आहे मला. तर ह्याच्यात व्हायटॅमिन C 15% आहे आणि हायरोलॉनिक ॲसिड ठीक आहे. नायसिनेमाइड पण आहे. PR मध्ये आलं आहे मला. हे छान आहे ह्याचा पण रिझल्ट. दॅट्स वाय आय रेकमेंड यू. हा माझा पर्सनल व्हिडिओ आहे जो मी शूट करते. हा कुठल्याही ब्रँडशी संबंधित नाही आहे ना कोलॅबशी. फोर्थ वन इज मॉइश्चरायझर डॉट एन क्री नाही डॉट एन की स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि फ्रेग्रन्स फ्री आहे. मला खूप आवडतं कारण का नो चिपचिप नो काहीच नाही. खूप जेंटली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. खूप भारी रिझल्ट आहे ह्याचा आणि मी हे खूप दिवसापासून यूज करते ॲक्च्युली. दॅट्स वाय आय रिकमेंड यू की तुम्ही पण ट्राय करा. नो साईड इफेक्ट्स कारण त्याला फ्रेग्रन्सच नाही आहे. आय लव्ह फ्रेग्रन्स फ्री प्रोडक्ट्स. सो ठीक आहे. ओके. अरे यार कसं आहे ना, हे यूट्यूबच्या व्हिडिओला ना कॉपीराईट पडतं ना, दॅट्स वाय सॉन्ग पण नाही प्ले करता येत. काहीच नाही. बोर वाटतं असं करताना. शांत असं वाटतं काय करू, बोर वाटतं. आणि हां, आत्ता जरी पाऊस पडत असला तरी पण उन्हाळा चालू आहे आणि तुम्हाला माहिती उन्हाळा किती डेंजर आहे. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सनस्क्रीन खूप जास्त प्रमाणात यूज करा. खूपच जास्त प्रमाणात यूज करा. मी सनस्क्रीन पण ॲक्च्युअल डॉट एन कीचीच यूज करते, पण ही पण मला PR मध्ये आले. पण डॉट एन कीची थोडी वेगळी आहे. सो म्हणलं PR आहे आणि याचा पण रिव्ह्यू नव्हता दिला तर रिव्ह्यू पण देऊन होईल. तुम्ही यूज करू शकता डॉट एन कीची. डॉट एन की मला खूप आवडतं. डॉट एन कीनी मला आता दत्तक घेतलं पाहिजे ॲक्च्युली, नाहीतर मी डॉट एन कीला दत्तक घेतलं पाहिजे. माझ्याकडे सगळे प्रोडक्ट ऑलमोस्ट डॉट एन कीचेच आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण अंडर आय क्रीम लावून घेऊयात. कारण का जे आपल्याला लोक ट्रॉमा देतात, जो आपण ओव्हरथिंक करतो, त्याचा रिझल्ट आपल्या अंडर आईजला दिसून येतो. ज्या पण आपल्याला लोकांनी छळलं आहे, ज्या पण आपल्या लोकांनी त्रास दिलेला आहे, ते आपल्या डोळ्याच्या खाली दिसून येतं कारण आपण ओव्हरथिंक करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रात्रभर जो फोन स्क्रोल करतो, आपण रात्रभर जो रील्स बघतो, मी बघते त्यामुळे मी फोनचा माझा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे. सो त्यामुळे मला हे यूज करणं गरजेचंच आहे. आणि जर कोणाला माझ्यासारखे जास्त डार्क सर्कल असतील त्यांनी मला सांगू नका, तुम्ही तुमचं बघा. कारण त्याच्यावरती काही सोल्युशन नाही. तुम्ही कॉफी लावा, तुम्ही काय पण लावा, तुम्ही चांगली ट्रीटमेंट घ्या, त्याच्या खाली काहीच ऑप्शन नाही आहे. मित्रांनो तुम्हाला चांगली झोप घ्यावी लागेल आणि झोप मला लवकर येत नाही. बॅक टू पॅव्हलियन. आणि हां, जरी आत्ता पाऊस पडत असला तरी उन्हाळाच आहे मित्रांनो मैत्रिणींनो, तर सनस्क्रीन वापरा. हां ठीक आहे, सनस्क्रीन खूप जास्त प्रमाणात यूज करा. आता तुम्ही विचार करत असताल हिने फक्त चेहऱ्याला सनस्क्रीन लावली, तर थांबा.
सगळ्या गोष्टींना सब्र होत आहे, समजे. यू आर नॉट रेडी फॉर दिस, यू आर स्टील नॉट रेडी फॉर दिस. सगळ्या गोष्टींना सब्र असतो मित्रांनो. थांबा थोडं. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे आणि सगळे PR चे आहेत. म्हणजे असं कसली बोरटी आहे, कसली फुकटी आहे, पण नाही मित्रांनो. माझ्याकडे पण माझे खूप सारे प्रोडक्ट आहेत, पण मी ते यूज करत नाही जास्त, कारण ते मी फक्त बाहेर जाताना यूज करते आणि हे मी घरात यूज करते. ओके, तर हे सनस्क्रीन आहे गार्नियरचं. 50 SPF आहे. सुपर UV लाईटपासनं तुम्हाला प्रोटेक्ट करतं. एअर मिस्ट सनस्क्रीन, एअर मिस्ट. हे एअर मिस्ट हे बघा इथं दिसतंय 50+++++ आहे. ठीक आहे. आता हे मी बेसिकली इकडे सगळीकडं मारत असते, हाताला पण मारत असते मी. ठीक आहे. दिसते तुम्ही, शाईन करते थोडं. ओके. आणि एंड ऑफ द डे आपला थोडासा लिप बाम लावा, कारण पोट पण हायड्रेट राहिले पाहिजेत. आणि हा थोडा म्हणता खूप जास्तच अप्लाय झालेला आहे माझ्याकडून, पण तुम्ही थोडाच अप्लाय करा, कारण काय आहे माझ्या घरी फॅक्टरी आहेत लिप बामच्या, त्यामुळं कसं आहे जरा माझा नाद करू नका तुम्ही तुमचं वागा. ओके, वी डन. तुम्हाला दाखवणार ही जी रिंग लाईट दिसतीये, ही रिंग लाईट घेऊन मी व्हिडिओ करत होते, पण लाईट गेली असल्या कारणाने मी व्हिडिओ थांबवली नाही. मी स्ट्रगल केलं, कारण का मी चार्जिंगचा बल्ब लावला आणि मी तुमच्यासाठी व्लॉग शूट केला. ठीक आहे मित्रांनो, तर तुमचं एक काम आहे, आता मी तुम्हाला सांगते काय करायचं तुम्हाला. ओके, वी डन. खूप बेसिक गोष्टी वापरून मी स्किन केअर करते, ते मी तुम्हाला दाखवले. त्याच्यात बरंचसं सामान तर माझं PR आहे, तर त्याचा पण रिव्ह्यू देऊन झाला असता, कारण का मी ते यूज करत होते काही थोडे याच्या आधी दिवस, आणि याच्या आधी मी ते यूज केलेले आहे. सो मी रिव्ह्यू दिलाय तुम्हाला आत्ता. चांगले रिझल्ट आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना. तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल, लिंक तुम्ही मला मागू शकता. आणि ही कॉलर व्हिडिओ नाही आहे किंवा ही ब्रँडिंग व्हिडिओ नाही आहे, ही माझी पर्सनल व्हिडिओ आहे. सो गाईज, तुमचं काम काय आहे ते मी तुम्हाला सांगते. जावा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, कॉन्टेंट सांगा अजून व्हिडिओ बनवायला, आणि छान हॅपी राहावा असं. आणि उन्हाळ्यात पाऊस बघा. ठीक आहे. ओके, बाय बाय गाईज, लव बाय बाय.